लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आज पाहणार आहोत, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 28 ऑक्टोबरची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे योजना बंद होणार का याच्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत। त्याच्यानंतर थेट आदेश दिलेले आहे ऑक्टोबरच्या हप्त्याच्या पैशाबद्दल। महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरली आहे। तर दर महिन्याला या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळते। सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो दिवाळीपूर्वीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे। परंतु आता जर पाहिलं तर काही लाडक्या बहिणींनी विचारलंय लाडकी बहीण योजना बंद होणार का। आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजना ही सरकारची गेम चेंजर्स योजना आहे, ही बंद होणार नाहीये। आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आताच घोषणा केलेली आहे। त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये, म्हणून लाडक्या बहिणींनो अजिबात चिंता करायची नाहीये। तुम्हाला दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला होता, आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लोकप्रिय योजनेसाठी नुकताच 410 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सप्टेंबरचा हप्ता जाहीर झाल्याची घोषणा केलेली होती। बहिणींनो लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला हप्ता वाटपाला सुरुवात होते तेव्हा महिला व बाल विकास मंत्री स्वतः घोषणा करतात। महिला व बाल विकास मंत्र्यांकडून ऑफिशियल माहिती दिल्या जाते तेव्हाच तुमच्या खात्यावर हप्ता जमा होतो। ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। आता तो कधीपर्यंत जमा होईल त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लक्ष द्या, मी तुम्हाला महत्त्वाची अपडेट सांगते। ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यामध्ये दिला जाणार आहे, म्हणजेच काय तर या आठवड्यामध्ये हा सुरू झालेला आठवड्यामध्ये तुमचा हप्ता जमा होणार आहे। ऑक्टोबरच्या हप्त्याविषयी आपण माहिती पाहिली, आता एक नवीन अपडेट समोर आली आहे ते पण बघा। म्हणजेच काय तर येत्या 8 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे। ऑक्टोबर महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहे, तरीही अजून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। याच दरम्यान लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार असल्याचं दिसत आहे। येत्या आठवड्याभरात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र लवकरच याबाबत घोषणा केली जाईल। आपण जर बघितलं तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे जमा होईल असं सांगितलंय। 1 महिना उशिराने तुम्हाला पैसे दिले जातात। लाडकी बहीण योजनेमध्ये येत्या 8 दिवसात बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। पुढच्या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा केली, त्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार नाही, त्यामुळेच महिलांना काही दिवसातच पैसे येऊ शकतात। अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, पण लाडकी बहीण योजनेच्या केवायसी ला ब्रेक आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केलेले होते। याच दरम्यान आता योजनेत केवायसीच्या प्रक्रियेला ब्रेक देण्यात आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत केवायसी ला ब्रेक लावण्यात आलेला आहे। पुढील काही दिवस लाडकी बहीण योजनेत केवायसी स्थगित करण्यात आलेली आहे। लवकरच ही प्रक्रिया देखील सुरू केली जाईल। बहिणींनो फक्त आता तात्पुरती केवायसी ची प्रक्रिया बंद आहे, नाहीतर तुम्हाला केवायसी दरवर्षी करावीच लागणार। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केलेली आहे। आणि तुमचा जो ऑक्टोबर